दही लावलं आणि सकाळी झाकण उघडलं की दही असं एकदम घट्ट जमलेलं दिसलं तर किती छान वाटतं ना. हे बघा, चमचा घातला तरी दही हलत नाही आहे आणि चक्क सुरीने कापलं तरी ते दही तसंच घट्ट राहिलं आहे. पण खरं सांगू का, असं दही लावणं काही अवघड नाही आहे. फक्त दही लावताना दूध किती गरम असावं, विरजण कसं घालायचं आणि कोणत्या भांड्यात दही लावायचं, या 3 गोष्टी जर बरोबर केल्यात तर दही एकदम मस्त घट्ट जमतं. आणि दही इतकं घट्ट कसं झालंय तेही आम्ही दाखवलं आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्याआधी 1 मिनटं, जर तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही दाबायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. तर आता दही जमवण्यासाठी आपण येथे अर्धा लिटर फुल क्रीम दूध घेतलं आहे. तर आता ते गरम करण्यासाठी आपण एका भांड्यात टाकून घेऊया. दूध घालण्याआधी आपण भांड्यात तळाला थोडं पाणी टाकून घेतलं आहे. याने आपलं दूध भांड्याला लागत नाही. आता आपण याला गरम करण्यासाठी गॅसवर ठेवून घेऊया. दही घट्ट हवं असेल तर दूधही चांगल्या क्वालिटीचं असावं आणि शक्यतो फुल क्रीम दूध वापरलं तर रिझल्ट खूप छान मिळतो. आता मंद गॅसवर दूध व्यवस्थित उकळून घेऊया. दूध उकळताना एकदा चांगली उकळी आली की गॅस बंद करायचा. चला तर मग आपलं दूध छान गरम झालंय. आता इथून पुढच्या स्टेप खूप महत्त्वाच्या आहेत. दूध उकळले म्हणून लगेच त्यात विरजण घालायचं नाही. आता हे दूध थोडं थंड होऊ द्यायचं. पण किती थंड, इथेच बऱ्याच वेळा आपले दही चुकतं. दूध पूर्ण थंडही करायचं नाही आणि खूप गरम असतानाही विरजण घालायचं नाही. दूध असे कोमट हवे की त्यात स्वच्छ बोट घातले आणि साधारण 1 मिनिट ठेवले तरी आपण ते सहन करू शकतो. म्हणजे दूध गरम आहे पण भाजेल इतके गरम नाही. जर दूध खूप गरम असेल आणि त्यात विरजण घातलं तर दही नीट जमणार नाही. आणि दूध खूपच थंड झालं तर दही सेट व्हायला जास्त वेळ लागू शकतो. दही व्यवस्थित जमणार नाही. म्हणून दुधाचे तापमान छान जमण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता येतंय दुसरं महत्त्वाचं काम, ते म्हणजे विरजणचं. इथे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, विरजण कधीही थेट दुधात घालायचं नाही. आधी एका छोट्या वाटीत थोडंसं कोमट दूध घ्यायचं आणि त्यात आपलं विरजण घालायचं. व्यवस्थित फेटून किंवा हलवून एकजीव करून घ्यायचं. असं केल्यामुळे विरजण दुधात व्यवस्थित मिसळतं. आणि एक अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे पण खूप आंबट घेऊ नका, कारण त्याने आपलं दही आंबट बनू शकते. आणि जर तुमच्याकडचं विरजण थोडं आंबट असेल तर त्यात थोडेसे दूध मिसळून मगच त्या दह्यामध्ये वापरा. नाहीतर तयार झालेलं दही जास्त आंबट लागू शकतं. ज्या भांड्यात दही लावायचं आहे ते भांडं घ्यायचं. सगळ्यात आधी ह्या तयार केलेल्या विरजण दुधाचं मिश्रण चा थोडासा भाग भांड्याच्या तळाला पसरून घेऊया. मग त्यात आपलं कोमट दूध ओतायचं. आता इथे एक छोटीशी पण खूप उपयोगी ट्रिक आहे. ती म्हणजे दही लावताना खूप खोल आणि छोटं भांडं घेण्यापेक्षा पसरट भांडं वापरावं. कारण पसरट भांड्यात दही एक मोठ्या सरफेस एरियावर सेट होतं. त्यामुळे दह्यावर जास्त प्रेशर राहत नाही आणि दह्यातून जास्त पाणी सुटण्याची शक्यता कमी होते. आता या दुधात साधारण 3 चमचे आपले तयार केलेले विरजणाचे मिश्रण घालायचे आणि चमच्याने हळुवारपणे सगळे दूध एकजीव करून घ्यायचे. आणि अजून एक गोष्ट, त्या दुधाला आपण छान फेटून घेऊया, म्हणजे आपलं विरजणाचं मिक्सचर छान सर्वीकडे एकत्र लागेल. आता आपण डब्याचं झाकण लावून घेऊया आणि हे दही साधारण 8 ते 9 तास सेट होऊ द्यायचे. दही रात्री लावत असाल तर रात्रभर ठेवू शकता. आता आम्ही पण इथे हे दही रात्रीच लावत आहोत. सकाळी पाहूयात की हे दही कसं छान जमलंय. आणि सकाळी दही सेट झाल्यावर लगेच खाण्यापेक्षा शेवटचे साधारण 2 तास ते फ्रीजमध्ये ठेवले तर दही अजून छान घट्ट होते. दही सेट होत असताना भांडे वारंवार हलवायचे नाही. या डब्याला आपण कॉटनच्या कपड्याने छान गुंडाळून घेऊयात, म्हणजे त्याची उष्णता अजून वाढेल आणि दही अजून लवकर जमेल. जर तुम्ही ही स्टेप केली नाही तरी पण चालेल. आता एकदा विरजण घातलं, झाकण लावलं आणि त्याला व्यवस्थित सेट होऊन देऊयात.
तर दही लावत असताना या 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवा. पहिली, दूध खूप गरम नसावं आणि थोडं थंडही नसावं, योग्य कोमट असावं. दुसरं, विरजण खूप आंबट नसावं आणि ते थेट दुधात न घालता आधी थोड्या दुधात व्यवस्थित मिसळून घेऊया. आणि तिसरी गोष्ट, शक्यतो पसरट भांडं वापरावं दही लावण्यासाठी. या छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर दही मस्त घट्ट जमलेल. आणि चला तर मग आता सकाळ झाली, आता फायनली बघूया आपलं दही कसं जमलं आहे ते. चला आता झाकण उघडूया आणि बघा किती मस्त घट्ट सेट झालं आहे. दह्याच्या वर अजिबात पाणी साचलेलं नाही आणि चक्क सुरीने कापून देऊ शकतो. बघा किती छान क्लीन कट होतोय. दही एकदम मऊ आणि पण तरीही इतकं घट्ट झालं आहे की आकार अगदी व्यवस्थित टिकून राहतोय. आणि हेच आपल्याला आपल्या दहीमध्ये हवं होतं. तर तुम्हीही घरी दही लावताना या छोट्या छोट्या गोष्टी नक्की ट्राय करून बघा आणि तुमचं दही कसं जमलं आणि तुमचं दही असंच एकदम घट्ट जमलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तर लाईक करा आणि दही लावताना प्रत्येक वेळी आठवण राहावी म्हणून व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. अशाच घरगुती रेसिपीज आणि किचनमधल्या छोट्या छोट्या पण उपयोगी टिप्ससाठी कुकिंग शिवानीला सबस्क्राईब आणि बाजूचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया तशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.